बारामती नगर परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीची हवा ही बघायला मिळते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 8 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत। पेढे वाटत गुलाल उधळत कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय। बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 4 महिला आणि 2 पुरुष असे 6 उमेदवार बिनविरोध निवडून आले। यामुळे बारामती नगर परिषदेच्या समोर कार्यकर्त्यांनी पेढे वाटत गुलाल उधळत जल्लोष केलाय। या उमेदवारांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी। पाहूया। प्रचार प्रमुख जे अजितदादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत किरणदादा गुजर आपल्या बरोबर आहेत। दादा, आज खऱ्या अर्थाने शेवटचा दिवस होता उमेदवार अर्ज मागे घेण्याचा आणि जवळपास 6 उमेदवार तुमचे बिनविरोध झालेले, काय सांगाल? मला हे साधारणपणे ह्या बाबीचा अंदाज होता, कारण बारामतीकर जनतेचा अजितदादांनी जो विश्वास व्यक्त केला आहे त्याचा हा परिपाक आहे। कारण दादा अहोरात्र कष्ट करतात, बारामतीच्या विकासाचं रोल मॉडेल बनवतात। हे असताना अनेक जणांनी ठरवलं होतं की आता आपल्याला विरोधासाठी विरोध करायचा नाहीये, तर दादांच्या विकासाला साथ देण्यासाठी म्हणून त्यांनी दिलेल्या उमेदवारांना या ठिकाणी आपल्याला निवडून द्यायचंय। पण आमच्याच काही सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी जे उमेदवार अर्ज दाखल केले होते ते पण तेवढेच कॅपेबल होते, पण त्यांनी दादाच्या भूमिकेवर आपला विश्वास व्यक्त करून या ठिकाणी उमेदवारी अर्ज मागे घेतले आणि आपल्या 6 जागा याच्यामध्ये आज जवळजवळ 41 पैकी बिनविरोध झालेल्या आहेत। की आपल्याला माहिती आहे की पहिल्याच जी आपल्याला छाननी प्रक्रिया झाली आणि तिथे एकच अर्ज होता, तो म्हणजे तांबे डांगेताईंचा प्रभाग नंबर 2 मधून। त्याच्यानंतर प्रभाग 5 मधून किशोर मासाळ आज आहेत, प्रभाग 6 मधून या ठिकाणी अभिजित उर्फ बाळासाहेब जाधव आहेत, त्याच्यानंतर आपल्या बांदलताई आहेत, त्याच्यानंतर सातवताई आहेत, त्याच्यानंतर ढवांताई आहेत आणि ही सगळ्या हे मंडळी आज जवळजवळ मी म्हणतो की हे यशाची सुरुवात आहे। आणि त्याच्यामुळं होणाऱ्या निवडणुकीमध्ये उर्वरित सीटासाठी राहिलेले सर्वच जण आम्ही एकत्रितपणे प्रयत्न करणार आहोत। राष्ट्रवादीमध्ये विचारधारा एक आहे आणि सर्व मंडळी कुठलाही मुलाहिजा न बाळगता सर्वांसाठी एकत्रितपणे नगराध्यक्षांसहित काम करणार आहे अशी मला खात्री आहे। नक्कीच आपण जर पाहिलं तर आता 6 उमेदवार जे आहेत ते बिनविरोध झालेले आहेत आणि येणाऱ्या काळात निवडणुकीमध्ये देखील सर्वच्या सर्व उमेदवार जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून येतील असा विश्वास देखील किरणदादा गुजर यांनी व्यक्त केला आहे। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती। या ठिकाणी किशोर मासाळ आणि बाळासाहेब जाधव हे देखील या ठिकाणी बिनविरोध उमेदवार झालेले आपल्या बरोबर आहेत। तुमचं पहिल्यांदा अभिनंदन। थँक्यू। काय सांगाल, खऱ्या अर्थाने तुम्ही अनेक वेळा मागच्या वेळेस देखील अजित पवार यांच्या विरोधाच्या पॅनल मध्ये निवडणूक लढवली होती आणि तुमची खऱ्या अर्थाने यंदा इच्छा पूर्ण झाली नगरसेवक। 3 निवडणुका याच्या पाठीमागे मी लढवल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांच्या गटाच्या विरोधात, पण त्यावेळी मला निसटता पराभव झाला। गेल्या 2016च्या निवडणुकीमध्ये मी आज 23 मताने 25 मताने पराभव झाला होता आणि आता संपूर्ण माझ्या प्रभागातल्या लोकांना अपेक्षा होती, मला दिल्यानंतर त्यांनी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं आमची तुला बिनविरोध आम्ही करणार आहोत आणि आज सगळे उमेदवार आले आणि आता 3 वाजता 3च्या अगोदर त्यांनी सगळ्यांनी फॉर्म काढले, मला बिनविरोध केलं। मी संपूर्ण मतदारांचा, आदरणीय अजितदादांचा, माननीय किरणदादांचा आणि सर्व उमेदवार ज्यांनी मला सहकार्य केलं त्यांचा खूप ऋणी राहील, कारण माझ्या आयुष्यात माझ्या अंगावरती कधीही गुलाल पडला नाही। आज पहिल्यांदा मी माझ्या जीवनात कधीतरी जिंकलोय, त्याचा मला अतिशय आनंद आहे। तुम्ही काय सांगाल, आता तुम्ही देखील बिनविरोध? माझ्या प्रभागामधने 6 आणि 6B दोन्ही उमेदवार बिनविरोध झालेले आहेत। आदरणीय अजितदादांचा विकास ह्या बारामतीचा केलेला कायापालट ह्या सगळ्यांचा विचार करता ज्यांनी कुणी सगळ्यांनी फॉर्म भरले होते त्यांनी सर्वांनी अजितदादांचा विचार करून ही निवडणूक आणि हा प्रभाग बिनविरोध करायचा असा सगळ्यांनी ठरवलं होता। त्याच्यामध्ये आमचे मित्र असतील भिवाजी मलगुंडे यांचे 5 फॉर्म होते 5 प्रभाग, त्यांनी सर्व फॉर्म काढलेले आहेत आणि तिथले सर्व उमेदवार बिनविरोध केलेले आहेत। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती।